सध्या शेतकरी वर्ग मात्र पीएम किसान सन्मान निधीचा 22व्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. मात्र या हप्त्यापूर्वी केंद्र सरकारने काही महत्त्वाच्या अटी आणि नियम स्पष्ट केले आहेत. यामध्ये ई-केवायसी पूर्ण असणे, तसेच फार्मर आयडी अपडेट असणे आणि कागदपत्रामध्ये काही तफावत नसणे अत्यावश्यक आहे. हे नियम पूर्ण न केल्यास मात्र हप्ता थांबू शकतो, असं सरकारने मात्र यावेळी स्पष्ट सांगितलं आहे. याच दरम्यान एक मोठा प्रश्न अनेक शेतकरी कुटुंबामध्ये निर्माण झाला आहे. अनेक ठिकाणी पती पत्नी दोघांचंही स्वतंत्रपणे पीएम किसान योजनेसाठी अर्ज केले आहेत. अशा परिस्थितीमध्ये दोघांनाही 2,000 रुपयांचा हप्ता मिळेल का, याचा संभ्रम आहे. सरकारच्या नियमानुसार पीएम किसान योजनेचा लाभ हा एका शेतकरी कुटुंबाला दिला जातो. कुटुंबामध्ये पती पत्नी आणि अल्पवयीन मुले यांचा देखील समावेश होतो. त्यामुळे एका कुटुंबातील एकाच व्यक्तीला हा हप्ता मिळू शकतो. त्यामुळे एक संभ्रम आता दूर झाला आहे. तसेच त्यामुळे एका कुटुंबात फक्त एकाच व्यक्तीला या योजनेचा लाभ मिळणार आहे. म्हणजेच पती पत्नी दोघांनाही स्वतंत्रपणे हप्ता मिळणार नाही, दोघांपैकी एकाच व्यक्तीला हप्ता मिळणार आहे.